पुढचा चेंडू हेमंतचा, थोडासा टॉस केला ऑन साइडला, खूप चांगला फटका, फ्लिक एक्झिक्यूट केलाय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर, उत्तुंग टोलेजंग षटकार. षटकाराने स्वतःचा आणि संघाचा सुद्धा कॅप्टन शॉट बघायला मिळतोय संगणकाच्या बॅटमधून. आणि धावसंख्या 6 धावा धावफलकावर. लेफ्ट हँडर समोर लेफ्ट हँडर, ॲडव्हान्टेज बॅट्समनकडे. स्टेप आउट डाऊन, ड्राईव्ह करायचा प्रयत्न, इनसाइड एज, लेमन कट, चायना कट, रुबी कट अशी काही नावं आहेत. निर्धाव चेंडू, विकेट किपर बिहाइंड द स्टंप चेंडू कव्हर करतोय, डॉट बॉल. आतापर्यंत या षटकातला या पॉवर प्लेमध्ये हा दुसरा चेंडू निर्धाव आहे अभिकडून. थोडंसं थांबून एक्झिक्यूट केला, मागे जातो चेंडू, फाईन लेग बाउंड्रीच्या दिशेने, फाईन शॉट बघायला मिळतोय, चेंडू फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर, चौकार. तर रुपेश सकपाळ यांच्याकडून पारितोषिक आले. जर 6 चेंडू यष्टीच्या मागे आनंद निकमने जर पकडले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. स्क्वेअर कट आणि किती मात्र खराब फिल्डिंग, पुअर अप्रोच, चेंडू स्क्वेअर कटच्या माध्यमातून सीमारेच्या बाहेर, चौकार. हाच फटका मगाशी ऑफर करायचा होता. रुपेश सकपाळनी पारितोषिक लावल्या निश्चितच आनंदसाठी, पण चेंडू आतापर्यंत आनंदकडे गेलाच नाहीये. पहिल्या चेंडू बॉडी लाईन, नंतर एक षटकार, नंतर बॅटची इनसाइड एज, मागे गेला चेंडू, नंतर आपण बघितलं चौकार आला आणि अजून एक चौकार, बॅक टू बॅक. धावसंख्या 14. चांगली बॅटिंग, चांगली सुरुवात कॅप्टन कडून. लिडिंग एज आहे, हवेमध्ये चेंडू, नो मॅन्स लँड, आणि चेंडू मात्र डायव्हर्ट होतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेग मधून सीमारेषेच्या बाहेर, बॅक टू बॅक, तिसरा चौकार. गुड शॉट. आणि त्यानंतर सलग 2 वर्ष आपण या डायगरच्या ग्राउंडवर ही स्पर्धा बघतोय. विद्युत प्रकाश होतामध्ये गोलंदाज, षटक क्रमांक 2 मध्ये संदीप कदम स्वतः कट केला चेंडू, तिथे शतक काय, त्या ठिकाणी चेंडूची फेक नॉस्टॉकिंग एंडला होते आहे. संदीप कदमचं म्हणणं होतं की चेंडू स्ट्राईक एंडला जाणं गरजेचं होतं, कारण तिथे आपण बघतोय की सगळ्यात महत्त्वाचा ॲसेट आहे या संघाचा, सगळ्यात महत्त्वाचा खेळाडू आहे या संघाचा, संघनायक आहे. त्याची विकेट जर मिळाली तर समोरच्या संघाला आपण मात्र निश्चित डॉमिनेट करू शकतो किंवा दबावाखाली आणू शकतो. पहिल्याच सामन्यामध्ये जेव्हा पहिल्या षटकामध्ये विकेट नव्हती, पण त्या मुवमेंट लावून पॉवरप्लेमध्ये 2 विकेट या संदीप कदमने काढल्या होत्या. तो संदीप कदम बॉलिंग मार्कवर, लिजेंडरी क्रिकेटर. SKMB स्वतः मंगेश बेलुसे या संघाचे संघमालक. केतन खाडे यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे. सलग 3 चेंडू जर 3 षटकार मारले अभिजितने तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि संदीप कदम यांनी विकेट घेतली तर प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज. आणि संदेश कासारे यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे विकेटसाठी. थँक्यू निलेश, थँक्यू बाळा. धावसंख्या पोचली ती 19 वर. स्ट्राईक एंडला अभिजित आहे, कॅप्टन आहे स्वतः. त्यासाठी आपण बघूया ट्रॅप कशा प्रकारे लावलाय. पुढचा चेंडू अभिजितसाठी संदीपकडून. ओ, अप्रतिम डिलिव्हरी, सुरेख गोलंदाजी. चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र बॅट्समन पासून खूप दूरवरून निघून गेलाय. व्हेरी गुड बॉलिंग. चांगला टॉस केला होता, हलकासा लेग ब्रेक, पण लेफ्ट हँडरसाठी हा ऑफ ब्रेक होतोय. रिव्ह्यू घेतला बॅटिंग टीमने. फलंदाजाने एक संघनायकाने स्ट्रायकिंग एंडला घेतला आहे तो रिव्ह्यू वाईडसाठी.
सो फेअर डिलिव्हरी. सिग्नल फ्रॉम अंपायर, थर्ड अंपायर. हो बघायचं आहे, उंच गेलाय, लांब लचक, अप्रतिम फटका, टायमिंग सुंदर, मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर, उत्तुंग षटकार. ओमकार जाधवकडून पारितोषिक आले. सलग अजून 2 षटकार जर आले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. हो हवेमध्ये चेंडू थोडासा आपण बघतोय डायव्हर्ट झाला त्या ठिकाणी. 2 खेळाडूंना बीट करून चेंडू जातो बॅकवर्ड पॉईंटला. तिथे चेंडू कव्हर होईल तोपर्यंत एकच धावेवर समाधान मानावं लागेल अभिजितला. चेंडू थोडा वेळ हवेमध्ये होता, अचानक साईड झाला आणि त्या ठिकाणी रोहन कदम आहे, तो चेंडू टप्पा डायव्हर्ट झाला थोडासा आणि दोन्ही खेळाडूंना बीट करून मागे गेला. तोपर्यंत फलंदाजाने अभिजितने एक धाव तिथे कंप्लीट केली. युवराज जाबेकर मला सांगतात धावसंख्येत भर झाली आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती आपण बघतोय धाव फलकावर 27, 27 धावा. ट्वेंटी 26 धावा, 26 धावा आहे धावफलकावर. 20 शेपमध्ये चांगला फटका, पण तिथे क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, चेंडू कव्हर करेल तोपर्यंत 2 जायचा प्रयत्न सुरू आहे. दोघांमध्ये आखोमी इशारा, दोघांमध्ये कॉलिंग अप्रतिम आणि संगणकाने बघा हा कॉल दिला. डेंजरकडे तो स्वतः धावला, म्हणजे तो स्वतः धावा तर पूर्ण करतोय आणि दुसऱ्या धावा सुद्धा पूर्ण करतोय. यामध्ये आपण एकच फलंदाज बघितला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये, सचिन रमेश तेंडुलकर. स्वतःच्या फटकार धावा तर पूर्ण करायचा, पण जेव्हा समोरचा फलंदाज जेव्हा धावा करायचा किंवा स्ट्रोक ऑफर करायचा त्याचा सुद्धा धावा पूर्ण करायचा, ते चित्र बघायला मिळालं. 2 धावा धावून इथे पूर्ण करतोय स्वतः कॅप्टन आणि धावसंख्येत होती ती भर, धावसंख्या पोहोचली ती 28 वर दुसऱ्या षटकामध्ये. हो चांगला चेंड होता, लेनचा खूप चांगला वावर, बॅट्समनला बॅकफूटवर पूर्णपणे ढकललं आणि तोपर्यंत षटकाची समाप्ती होते. 2 षटकांचा खेळ समाप्त होते. सध्या 14ची गती आपण बघतोय धावफलकावर, जी पहिल्या षटकाच्या अखेरीस 18 होती ती थोडीशी कमी केली आहे आणि धावसंख्या बघतोय ती 28 धावा धावफलका षटकात आले तर फक्त 10 धावा. यामध्ये आपण एक षटकार सुद्धा बघितलं आहे अभिजितच्या बॅटमधून आणि या षटकातल्या 10 धावा मिळून एकूण धावसंख्या आपण बघतोय ती धावफलकावर 28. या षटकातलं इक्वेशन आपण बघूया. विश्लेषण अशा प्रकारे, पहिल्या चेंडूवर 1 धाव, नंतर डॉट, नंतर एक षटकार, नंतर एक सिंगल आणि एक डबल, म्हणजेच 10 धावा आतापर्यंत या षटकामध्ये. थँक्यू युवराज दाभेकर, रिकन्सिलेशन केलं त्याबद्दल, जेणेकरून बाकीच्या खेळाडूंना माहिती पूर्णपणे मिळणं गरजेचं होतं. तर 2 षटकाच्या अखेरीस 28 धावा धावफलकावर आहेत. सध्या 14ची सरासरी आहे पॉवर प्लेमध्ये, पण बघायचं पॉवर प्ले संपल्यानंतर ही सरासरी इथे मात्र कायम ठेवेल का फलंदाजी करणारा, म्हणजेच ओम माहिरा 11 हा संघ, ज्या संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय जो घेतला बॅटिंग करण्याचा, आणि बघायचं आहे त्यांचे फलंदाज कशा प्रकारे त्यांना साथ देत आहेत. सध्या पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप 28 धावांची. बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 3 घेऊन आलाय, मिलिंद आलाय घेऊन बॉलिंग मार्कवर. चला मॅच स्पीडअप करा. आपल्याकडे शेड्यूल आहे ते एकूण 10 सामन्यांचं आहे आणि प्रत्येक सामना आपण या स्पर्धेमध्ये आपण बघतो की 6-6 षटकांचा होतोय, त्यामुळे टाइम इम्पॉर्टंट आहे प्रत्येक मॅचमध्ये. मिलिंद समोर लेफ्ट हँडर, पहिला चेंडू ओव्हर द विकेट, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, इनसाइड चेंडू जातो तो बॅकवर्ड पॉईंटला. थोडासा हलगर्जीपणा, थोडासा आपण बघितलं अतिउत्साहीपणा, तिथे चेंडू कव्हर करेपर्यंत अशा मुवमेंटला या ठिकाणी बॅट्समनच्या समोर आपण बघतो जी पॉपिंग क्रीज आहे ना, ते आपण जर सरळ रेषेत लांब लचक जर खेचली तर विकेट किपरच्या मागे अर्धवर्तुळ तयार होतं आणि त्या ठिकाणी जे फिल्डिंग करणारे जे खेळाडू आहेत ना, त्यांना अक्षरशः डोळ्यामध्ये तेल घालून फिल्डिंग करावी लागते, कारण चेंडू कधीही त्यांच्याकडे डायव्हर्ट होऊन येऊ शकतो आणि तेच बघायला मिळालं त्या ठिकाणी. चेंडू मिस झाला, स्ट्राईक रोटेट झालं, धावसंख्या पोहोचली ती 29 वर. स्ट्राईक केला आपण बघतो फलंदाज अलंकार, मिलिंदचा पुढचा चेंडू अलंकारसाठी, थोडा सामोर घ्यायचा प्रयत्न, अत्यंत वेगवान चेंडू, बॅकफुटवर जास्त खेळतात. आपण बघितलं की मागच्या षटकापासून अलंकार आपण बघतोय ती ग्राउंडवर तो बॅकफुटला जास्त खेळतो आणि त्याचा फायदा उचलला गोलंदाजाने. त्याच्या रेंजपासून चेंडू थोडासा दूर ठेवत आहेत आणि आपण बघतो की ऑप्शनच्या बाहेर अटॅक करत असताना पुढील चेंडू ऑन ड्राईव्ह, तिथे क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये संदीप कदम, चेंडू कव्हर करते तोपर्यंत 1 धाव.
बॅकअपला त्या ठिकाणी खेळाडू आहे, त्यामुळे एकच धावेवर समाधान मानावं लागेल फलंदाजाला. धावसंख्येत बरं धावसंख्या पोचली ती आपण बघतो धावफलकावरती एकूण 30 धावा. पॉवर प्ले संपला थोडासा आपण बघतो की धावसंख्येला अंकुश लावण्याचा प्रयत्न मिलिंदच्या षटकामध्ये होतोय. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन, त्यामुळे फिल्डिंगमध्ये सातत्याने चेंजेस. डीप मिड विकेट ठेवलाय, वाईडिश लॉंग ऑन ठेवलाय, तिथे रोहन कदम आहे स्वतः, आणि एक लॉंग ऑन एक्झॅक्टली आपण बघतोय स्क्रीनच्या बाजूला स्वतः संदीप कदम. एक डीप एक्स्ट्रा कव्हर ठेवलाय आणि एक आपण बघतोय लॉंग लेगमध्ये खेळाडू, म्हणजे 4 खेळाडू पेट्रोलिंग करतात ऑन साईडला बाउंड्री लाईनवर. संदीप इथे मात्र मलिनच्या या गोलंदाजीवर. स्ट्रायकिंगला अभिजित साडी. ओव्हर द विकेट. पुन्हा दा पुढचा चेंडू, रिव्हर्सचा अटेम्प्ट, वेगवान चेंडू. चेंडूने बॅटचं काहीच कनेक्शन नाहीये, काहीच कॉन्टॅक्ट नाहीये. जणू काही बॅट्समन हा फटका खेळणार या गोष्टीची थोडीशी माहिती होती की गोलंदाजाला, असा चेंडू टाकला त्या ठिकाणी. धावसंख्या थांबली ती 30 वर. बिग बॅश लीग सीझन 3. ऑन साईडला बघायचं क्रॉस बॅटेड शॉट त्या ठिकाणी. तिथं रोहन कदम, चांगला एफर्ट रोहन कदम कडून, आरके कडून. थोडासा झेल अवघडच होता त्या ठिकाणी. इव्हन पहिल्या मॅचमध्ये सुद्धा आपण बघितलं की रोहन कदमने असाच एक ट्राय केला होता, पण चेंडू अवघड होता त्या ठिकाणी झेल घेण्यासाठी. त्याने तोच प्रयत्न केला, पण आपण बघितलं की चेंडू तर मागे गेला नाहीये आणि चांगले एफर्ट्स बघायला मिळतात ते रोहन कदमचे. स्कोर मुजून 32, 32 धावा धावफलकावर. 2 धावा कंप्लीट केल्यात त्या स्वतः संघनायक अभिजितने. षटक क्रमांक 3 सुरू आहे ग्राउंडवर, मैदानावर. पुढील चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. लेनचा खूप चांगला वापर. हलकासा चेंडू राईज होतोय आणि थेट विकेट किपरच्या हातामध्ये. चांगलं कंट्रोल षटक बघायला मिळतंय या षटकामध्ये. धावसाला खूप चांगलं कंट्रोल केलं, कारण 2 षटकाकडे धावसंख्या 28 होती. अवघ्या 4 धावेचं षटक इथे मिलिंदने हाताळलंय. सुपर बॉलिंग. जिथे सरासरी आपण बघितलं की षटकामागे 14ची होती, धावसंख्यामध्ये सध्या आपण बघतोय की 3 षटकाखेर 32 आहे. 11.67ची सध्या 10.67ची सध्या आपण सरासरी बघतोय 3 षटकाखेर. त्यामुळे चांगलं कंट्रोल केलं असं म्हणायला हरकत नाहीये या षटकामध्ये मिलिंदने. पॉवर प्ले संपल्यानंतर अजूनही अंतर 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे, पण पुढचा सामना इथे कोणाचा होणार आहे म्हणजेच विहान 11 खांडस विरुद्ध शेर शिवाकाशावा 11 या 2 संघांमध्ये. त्यामुळे दोन्ही संघांनी रेडी राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये होईल तो टॉस. विहान 11 खांडस विरुद्ध शेर शिवाकाछावा 11 या 2 संघांमध्ये ग्रुप बी मधला हा सामना. बॉलिंग मार्कवर पुन्हा संदीप कदम. ओव्हर नंबर 4. मागच्या सामन्यामध्ये निर्णायक षटक उमेश सुद्धा खूप चांगला हाताळलं. विकेट त्याने काढली होती, पण सध्या आपण बघतोय की 3 षटकं झाली आहेत. विकेट आतापर्यंत कोणालाच मिळाली नाहीये. 3 फ्रेश गोलंदाज वापरलेत आणि सेकंड स्पेलमध्ये पुन्हा एकदा संदीप कदम. स्ट्रायकिंगला अलंकार उभा आहे, जो एक चांगला प्रतिम दर्जाचा क्षेत्ररक्षक सुद्धा आहे. रिव्हर्स अटेम्प्ट घ्यायचा होता. विकेट ज्याचा उल्लेख केला की विकेटची तलाश होती, ब्रेक थ्रू हवा होता आणि तो ब्रेक थ्रू पहिल्यांदा पुन्हा एकदा आपण बघतोय की पुन्हा एकदा पुढच्या सामन्यामध्ये संदीप कदमनेच खातं उघडले ते विकेटचं, फलंदाज बाद. फक्त ही विकेटसाठी 4थ्या षटकाची वाट बघावी लागली. इव्हन मागच्या सामन्यामध्ये दुसऱ्या षटकात 2 विकेट काढल्या होत्या संदीप कदमने, पण इथे 4थ्या षटकामध्ये पहिलाच धक्का लागला आपण बघतोय फलंदाजी करत असताना टीम ओम महिरा 11 या संघाला. अलंकार बॅक टू डगआउट. जसं मगाशी उल्लेख केला की एक हाय स्टँडर्ड फिल्डिंग, एक उत्कृष्ट दर्जाची फिल्डिंग, 100% कमिटमेंटमध्ये फिल्डिंगमध्ये काय असतं हे मला अलंकारकडनं बघायला मिळालं आहे पहिल्याच सामन्यामध्ये, जेव्हा त्याने मात्र फिल्डिंग अप्रतिम केली होती. मोरिया 11 संघाच्या समोर अप्रतिम त्याने झेल टिपला होता आणि त्याची विकेट आपण बघतोय क्लीन बोल्डच्या स्वरूपात संदीप कदमने काढली आहे. फलंदाजीला पोहोचल्या ग्राउंडवर 3ऱ्या क्रमांकावर आलाय फलंदाजीला तो म्हणजेच आविष्कार. तसं मगाशी निलेश पवारने उल्लेख केला की दोन्ही संघ अत्यंत मजबूत आहेत, बलाढ्य आहेत, त्यामुळे एक चांगली फाईट प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. GTC लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात त्यांचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मध्यरात्रीमध्ये जवळजवळ आपण बघतो घड्याळामध्ये 12:56 जवळजवळ 1 वाजत आलाय. आनंद निकम यशीच्या मागे. षटक क्रमांक 4 सुरू आहे. धावसंख्या 32 वर थांबली आहे. आविष्कार पोहोचला स्ट्रायकिंग एंडला. ऑन ड्राईव्ह
क्षेत्ररक्षक डीप मध्ये ते चेंडू कव्हर करेल तोपर्यंत थोडेसा स्पीड, याचा फायदा उचलेल. 2 धावा निश्चित पूर्ण होतील. संघाने आपली बाजू एकदम अत्यंत स्पष्टपणे मांडत असताना धावा हव्यात, धावा करायच्या आहेत. विकेट गेलेत, काही चेंडू डॉट गेलेत मागच्या षटकामध्ये, ते कव्हर करायचे आहेत आणि तो प्रयत्न सुरू आहे अभिजितचा. स्कोर मोजून 34, 34 धावा, धावफल कव्हर. षटक क्रमांक 4 सुरू असताना पुन्हा संदीप समोर आविष्कार. चेंडू अत्यंत वेगाने पण लेगस्टिकच्या बाहेर, दिशाहीन चेंडू. धावसंख्येत भर, धावसंख्या बोलली ती 35 वर 35. हो, थोडासा दूर ठेवलाय. गुड लेंथ, खूप चांगला चेंडू. लेंथचा खूप चांगला वापर. बॅट्समनचा फुटवर रीड करून चेंडू आपण बघतो डिलिव्हर केलाय संदीप कदमने. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट संघटनेचे स्वतः सचिव माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये ॲज अ स्कोरर म्हणून काम पाहत आहेत. जबाबदारी स्वीकारली आहे स्पर्धेची. युवराज दाभेकर. 35 धावा, धावफल कव्हर. अजून एक चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, बॉडी लाईन. फलंदाज चेंडू रीडच करू शकत नाही, एवढी अप्रतिम दर्जाची गोलंदाजी बघायला मिळते संदीप कदम कडून. खूप चांगला हा ऑफ ब्रेक होता. लेनचा खूप चांगला वापर, खूप चांगला टॉस सुद्धा बघायला मिळतोय. झपकन आतमध्ये येतोय चेंडू. बॅट्समॅनला समजच्या अगोदर आपण बघतो की चेंडू त्याच्या बॉडीवर जाऊन आदळतोय. पुढील बॉल लीडिंग एज, हवेमध्ये चेंडू. पॉइंटला खेळाडू आहे, जेल स्वीकारणार का हा प्रश्न होता. सरसावला होता पुढे. संदीप कदम थोडासा नाराज, आणि इथे मात्र हा झेल कॅरी करणं, हा झेल ग्रीप करणं खूप इम्पॉर्टंट होतं. एक सॉफ्ट डिस्मिसल होतं त्या ठिकाणी. लीडिंग एज घेऊन चेंडू पॉईंटच्या दिशेने निघून गेला. बघू शकता हा हातात आलेला झेल हाताने नंतर सुटला आणि ती मात्र मिळते ती 1 धाव या चेंडूवर. धावसंख्या 36. मागच्या 2 षटकांमध्ये चांगला कंट्रोल बघायला मिळतोय धावसंख्येवर. मिलिंद असो, संदीप कदम असो, दोघांनी चांगला कंट्रोल केलाय. धावसंख्येला चांगला अंकुश लावलाय, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय. पण आता स्ट्राईक एंडला पोहोचला या संघाचा संघनायक अभिजित. हो, ऑन साईडला खूप चांगला प्लेसमेंट. धावसंख्या 37 धावा, 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. सो धावसंख्या 37 आहे. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. बघायचं आता मात्र मिलिंदकडे अजून एक षटक येणार का. ज्या मिलिंदने अप्रतिम षटक टाकलं अवघ्या 4 धाव्यांचं, तो पुन्हा त्या बॉलिंग मार्गवर कुठल्या षटकामध्ये येणार. पहिल्या षटकाखेर आपण बघितलं की खूप चांगली बॅटिंग बघायला मिळाली. धावसंख्या कुठली ती 18, त्यानंतर 10 धाव्यांचं षटक. त्यानंतर आपण बघितलं की 2 षटकाखेर 28, तिसऱ्या षटकामध्ये अवघ्या 4 धाव्यांचं षटक टाकलं होतं मिलिंदने. धावसंख्या 32 होती. आणि या षटकामध्ये बघितलं की फक्त 5च धावा आणि 1 विकेट संदीप कदमच्या नावावर. पुन्हा बॉलिंग मार्गवर मिलिंद, इकॉनॉमिकल गोलंदाज. आतापर्यंत या इनिंगमध्ये पुन्हा सेकंड स्पेलमध्ये येतोय आणि समोर आहे या संघाचा संघनायक अभिजित. 2 षटकात मागच्या फक्त 9 धावा आपण बघितल्या धावफलकावर. हो, इथे मात्र बघायचं ग्रीप सुटली हाताची बॅटच्या भोवती आणि चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. पहिल्या षटकामध्ये जर 4 धावा खर्च करून माझा संघनायक माझ्यावर विश्वास दाखवून मला जर अजून एक षटक देतोय, त्याचा कॉन्फिडन्स बघायला मिळतोय गोलंदाजीमध्ये. पहिलाच बॉल अप्रतिम टाकलाय अभिजित सारख्या मुरलेल्या फलंदाजासमोर. एक संयमी क्रिकेटर म्हणून ओळख आहे अभिजितची, एक कॅप्टन म्हणून ओळख आहे, एक यशस्वी संघनायक म्हणून ओळख आहे. तो स्ट्रायकिंग गेला अभिजित. हो, ब्युटिफुल डिलिव्हरी. पण बघायचं चेंडू सांगतात हा पंच, चेंडू यष्टीच्या बाजून जातोय निघून. सो वाईट बॉल. वेग प्रचंड होता या चेंडूवर, पण ते म्हणतात ना की लाईन बिलॉंग्स टू अंपायर, त्यामुळे पंचाने सिग्नल केला इट्स अ वाईट बॉल.
धावसंख्या 38, 38. मिलिंद लीडिंग एज. आनंद निकम चेंडूच्या खाली जज करतोय. आतापर्यंत एकही झेल मिस झाला नाही या स्पर्धेमध्ये आणि सुरेख झेल बिहाइंड द स्टंप. दिस इज द बिग विकेट फॉर मिलिंद अँड बिग विकेट फॉर SKMB टीम. कॅप्टन बॅट डिपार्ट. अभिजित बॅक टू पवेलियन. मागच्या 2 षटकामध्ये रुपेश दादा सकपाळ यांच्याकडून पारितोषिक आलंय 100 रुपयाचं. आनंद निकमने अप्रतिम झेल टिपला त्याबद्दल. मगाशी आपण बघितलं की जर 6 चेंडू जर त्याने कव्हर केले असते तर 500 रुपयाचं कॅश प्राईज सुद्धा लावलं होतं रुपेश दादा सकपाळ यांनी. पण त्यानंतर झेल टिपला त्याबद्दल 100 रुपयाचं कॅश प्राईज आहे. बॅटिंगसाठी येतोय ग्राउंडच्या आतमध्ये अयान. जसं मगाशी मी उल्लेख केला की 2 षटकांवर धावसंख्या 28 होती. 4 षटकांवर धावसंख्या 37. म्हणजेच काय तर अवघ्या 9 धावा आल्या होत्या 2 षटकांमध्ये आणि तो प्रेशर बघायला मिळाला अभिजितच्या बॅटिंगवर. कारण धावा आता करणं गरजेचं होतं. स्लॉगवर सुरू झाल्या होत्या. स्लॉगरमध्ये धावा येणं गरजेचं. ज्या गोलंदाजाने 4 धावांचं षटक टाकलं होतं त्याला टार्गेट करायचं होतं पण त्याला टार्गेट करता करता स्वतः टार्गेट झाला. बिहाइंड द स्टंप झेल देऊन बसला आणि संगनायक तंबूत परतला. त्याची जागा घेतो ग्राउंडच्या आतमध्ये अयान येतो बॅटिंगसाठी जो आला आहे 4थ्या क्रमांकावर मैदानावर. चला मॅच जरा स्पीडअप करा, चालू करा, सुरू करा लवकरात लवकर. जसा उल्लेख केला की आजच्या जे शेड्यूल एकूण 10 सामन्यांचा आहे ते सामने आपल्याला लवकरात लवकर कव्हर करायचे आहेत. त्यापैकी सामना क्रमांक 7वा इथे सुरू आहे. यानंतर 3 सामने बाकी आहेत. मिलिंद हो बॅटची इनसाइड एज आहे. स्लॉग हिट करायचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिटचा सुद्धा प्रयत्न केला विकेटच्या मागून आनंद निकमने. ओव्हर एक्साइटेड रोहन कदम तेच सांगतोय. काहीच गरज नव्हती चेंडू फेक करण्याची. बॅकरला जरी खेळाडू हरकत नाही पण आपण बघतो की विद्युत प्रकाश जो रजनी क्रिकेटमध्ये आपण क्रिकेट खेळतोय तर चेंडू मिस झाला तर एक्स्ट्राच्या स्वरूपात अजून धावा येतील. पण थोडीशी दुखापत होती अयानला तिथे मात्र धाव कंप्लीट करत असताना. एका धावेची मदत आणि धावसंख्येत झाली ती भर. धावसंख्या पोहोचली मला सांगतात युवराज दाभेकर 38. 38 धावा धावफलकावर. म्हणजे आतापर्यंत या षटकामध्ये मिलनने फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे. हा 39 धावा धावफलकावर आहेत कारण एक वाईड आणि एक सिंगल आतापर्यंत या षटकामध्ये. 39 धावा धावफलकावर. चांगला कंट्रोल. कौतुक करावं लागेल ते म्हणजेच मिलिंदचं. त्यानंतर संदीप कदम पुन्हा आता मिलिंद. या 3 षटकांमध्ये या निश्चित आपण बघतो की धावसंख्येला चांगलाच अंकुश लावला आहे ओम माहिरा 11 संघाच्या फलंदाजांच्या या धावसंख्येला. निलेशदादा कोळसकर यांच्या अध्यक्षतेखाली आपण बघतोय पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट संघटना खूप चांगलं कार्य करते. खूप चांगली क्रिकेटची सेवा म्हणजे जसा मी उल्लेख करतोय की क्रिकेटच्या डेव्हलपमेंट प्रमोशनसाठी सातत्याने झटणारं व्यक्तिमत्व. त्यामुळे सगळी टीम असू दे मग त्यामुळे संदीप कदमचा उल्लेख करेन, युवराज दाभेकरचा उल्लेख करेन, स्वतः अध्यक्ष निलेशदादा कोळसकर आणि त्यांची पूर्ण टीम आता सातत्याने मात्र कार्यरत आहेत. विकास व्हावा, प्रसार व्हावा हा प्रयत्न आहे पोलादपूर क्रिकेटचा. ओ अप्रतिम डिलिव्हरी. थोडासा आतमध्ये येणारा चेंडू ऑन साईडला प्लेस करायचा प्रयत्न पण चेंडू बघतोय की पाल लागून डायव्हर्ट झालाय आणि पंच प्रदीप शिंदे सिग्नल करतायत इट्स लेग बाईज. स्कोर मोजन 40. 40 धावा धावफलकावर. बॅट पण धावा आता मात्र आटल्यात असं मी म्हणेन. कॅप्टनची विकेट गेली तर बघतो की धावा अक्षरशः आटल्यात. बॅटमध्ये धावा येत नाहीत. 22 लेग बायच्या माध्यमातून धावा येत आहेत आणि त्या सुद्धा इम्पॉर्टंट आहेत बॅटिंग करत असताना ओम माहिरा 11 या संघासाठी. 40 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा मिलिंद अत्यंत इकॉनॉमिकल आतापर्यंत या स्पर्धेमध्ये या खास करून या इनिंगमध्ये. रिदम मिळालं नाही आहे. एक्झॅक्टली पिचिंग लाईन आपण बघतो की जेव्हा रिलीज पॉईंटवर जेव्हा तो आला तेव्हा तिथे तो थांबला. ग्रीप रनअप रिलीज आणि फॉलो थ्रू हे 4 स्टेप्स असतात गोलंदाजांचे. ग्रीप पकडली, रनअप घेतला, रिलीज पॉईंटला येऊन थांबला तो. रिदम चुकला तर चेंडू चुकीचा पडू शकतो आणि चुकीचा चेंडूवर मोठा फटका येऊ शकतो. त्यामुळे गोलंदाज स्वतः थांबतात त्या ठिकाणी आणि तेच बघायला मिळते. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये मला असं वाटतं की सगळ्यात मोठा रनअप मिलिंदचा आहे. आपण बघतो बॉलिंग मार्कवर जो 20 ते 22 पावलांचा रनअप घेऊन स्टार्ट करतो. पुढचा चेंडू
हो, हेलिकॉप्टर उडवलाय, बघायचं आहे एक्झॅक्टली चेंडू जातो मिड विकेटला. तिथे रोहन आहे, रोहन तिथे चेंडू कव्हर करतोय. फेक स्ट्रायकिंग एंडला रनआउटची संधी आणि फलंदाज बाद. फलंदाज बाद होणार त्या ठिकाणी. कॉर्डिनेशन मध्ये पुन्हा आपण बघतो की थोडासा गलथानपणा. इव्हन 2 धावा झाल्या असत्या पूर्ण, पण बघितलं की बॅट्समन थोडासा लेझिली आपण बघतोय स्ट्रायकिंग एंडला पोहोचतोय आणि विकेट मात्र गमावली ती आयांची. एकदा तिथे निश्चितच कंप्लीट केली जाईल. धावसंख्येत भर होईल. धावसंख्या 41. अजून एक कॉल देतोय पुढच्या सामन्यासाठी. विहान 11 खांडज आणि शेर शिवा का छावा 11 या दोन्ही संघांनी रेडी राहायचंय टॉससाठी. चला मॅच जरा स्पीड थोडासा वाढवा. जसं मी उल्लेख केला की यानंतर अजूनही 3 सामने बाकी आहेत आजच्या दिवसातले, आजच्या रात्रीतले, आता रजनीतले. मिलिंद या षटकामध्ये या इनिंगमध्ये अप्रतिम गोलंदाजी केली. अचूक टप्प्यावर अक्षरशः फलंदाजांना जखडून ठेवणारी गोलंदाजी. मोठ्या फटक्यांपासून वंचित डॉमिनेट करणारी गोलंदाजी, फर्स्ट एड करणारी गोलंदाजी आपण बघतोय मिलिंदची. इव्हन आपण बघितलं की 2 षटकं संदीप कदमने सुद्धा पूर्ण केली. अप्रतिम स्पेल हाताळला आपल्या गोलंदाजीमध्ये. धावसंख्येला अंकुश लावलं, विकेट सुद्धा काढली. पुढील चेंडू मिलिंदचा. थोडासा थांबून खेळण्याचा प्रयत्न, अप्रतिम डिलिव्हरी बिहाइंड द स्टंप, अप्रतिम विकेट किपिंग. आनंद निकम पंचांकडे येऊन अपील करतायत. आपण बघतोय हेमंत कोळी यांच्यावर प्रेशर टाकण्याचा प्रयत्न. क्या बात आहे, क्या बात आहे. रुपेश दादा यांच्याकडे अजून एक पारितोषिक आलं आहे. अप्रतिम विकेट किपिंग केलं त्याबद्दल 200 रुपयाचा कॅश प्राईज. म्हणजे एकूण 300 रुपये जमा झालेत निश्चितच. एकूण 200, टोटल 200, येस 200, म्हणजे 100 200 आनंद निकमसाठी. रुपेश सकपाळ यांच्याकडून. चला निर्णय षटकामध्ये बघायचं कुठला गोलंदाज येईल गोलंदाजी मार्कवर. नक्की का 500, म्हणजे 500 ते पण ॲड करूया. अच्छा, ते पण 500 ॲड करत आहोत जसं आपण उल्लेख केला होता. पकडले तर की पकडले त्याबद्दल. पकडले तर चला 6 चेंडू जर विकेटच्या मागे कव्हर केले तर 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे आनंद निकमसाठी रुपेश सकपाळ यांच्याकडून. गोलंदाजी मार्कवर उमेश सकपाळ. क्लीन बोल्ड. वो व्हॉट अ डिलिव्हरी. अक्षरशः झोप उडवणारा चेंडू होता. म्हणजे बऱ्याचशा कडून झोप आली असेल, कारण बघितले मध्यरात्रीचे जवळजवळ आता बघतोय आपण 1 वाजून गेला, 1 वाजून 10 मिनिटं आणि त्यांची झोप उडवणारा हा चेंडू होता. रुपेश दादा सकपाळ यांच्याकडून पारितोषिक आले 200 रुपयाचं या विकेटसाठी फॉर उमेश सकपाळ. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. नाही जसा सुशीलच्या माटीसाठी खास करून गावावरून हा खेळाडू आलेला ही स्पर्धा खेळण्यासाठी आणि दोन्ही मॅचमध्ये कन्सिस्टंट परफॉर्मन्स दाखवला आहे. दोन्ही मॅचमध्ये विकेट काढले त्याने. तिथे सुद्धा आपण बघितलं की त्या मॅचमध्ये त्याने एक क्लीन बोल्ड सुद्धा केलं होतं, बोल्ड काढला होता. इथे आपण बघतो की बोल्डने सुरुवात केली आहे उमेश सकपाळने. पहिली 2 षटकं जर आपण बाजूला काढली तर नंतरच्या 4 षटकांमध्ये अक्षरशः डॉमिनेशन बघायला मिळालंय SKMB या संघाकडून, त्यांच्या गोलंदाजांकडून. अक्षरशः डॉमिनेट करणारी गोलंदाजी. स्ट्राईक एंडला बॅट्समन पोहोचला तो केतन. उमेशला पहिल्या चेंडूवर विकेट. स्टंप टू स्टंप अड्डा. क्या बात आहे, क्या बात आहे. भाग पाडला समोर खेळण्यासाठी. स्लॉग ओव्हरमध्ये, डेथ ओव्हरमध्ये याच्यापेक्षा कंजूस गोलंदाज आतापर्यंत मी बघितला नाहीये. एवढी भन्नास गोलंदाजी केली या गोलंदाज उमेशने. पहिल्या सामना सुद्धा तसा तो आक्रमक झाला होता, प्रभावी झाला होता आणि समोरच्या संघाला अक्षरशः नामोहरम केलं होतं आणि 2 चेंडू त्याची पुन्हा एकदा पुनरावृत्ती तो करून दाखवतोय. अजून एक डॉट बॉल, अजून एक डॉट बॉल. असे चेंडू जे डॉट बॉल जातात, विकेट मिळवतात किंवा फटका खेळण्यासाठी आपण बघतो की फलंदाजाला मजबूर करतात. फलंदाजाने षटकार मारला. आय थिंक तिथे स्ट्राईक एंडला केतन आहे. तर षटकार जर मारला केतनने तर रुपेश सकपाळ यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. बघा फिल्डिंग टीमसाठी पारितोषिक त्यांनी लावलं, पण बॅट्समन सुद्धा प्रोत्साहन ते वाढवत आहेत. मागचे कित्येक चेंडू निर्धाव गेलेत. 41 वर धावसंख्या थांबली आहे.
या षटकातले तिन्ही चेंडू निर्धाव आहेत, एक विकेट सुद्धा आहे त्याच्यामध्ये. उमेश बघायचा चेंडू ऑनसाईडला प्लेस केला गेला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चेंडू कव्हर करेल, एकदा तिथे कंप्लीट या चेंडूवर 1000 समाधान मानावं लागेल. काय एफर्ट आहेत फिल्डिंगमध्ये सुद्धा. गोलंदाजाने अक्षरशः कंबर कसली, विकेट काढल्या, डॉमिनेट केलं आणि त्याला मात्र आपण बघतो की त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सुद्धा त्यांना साथ देत आहेत. खूप वेळानंतर धावसंख्या पुढे सरकली ती 42वर 42. पहिल्या सामन्यात सुद्धा आपण बघितलं की समोर संघाला 43वर थांबवलं होतं याच गोलंदाजी करणाऱ्या संघाने SKMB. लिडिंग एज आहे मध्ये चेंडू थोडासा डायव्हर्ट झाला, मागे जातो चेंडू आणि मिळते ती फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 43. जसा माझा कशी मी उल्लेख केला की पहिल्या मॅचमध्ये याच SKMB संघाने ओवी माही 11 या संघाला 43वर थांबवलं होतं, पण त्या ठिकाणी धावसंख्येचा पाठलाग झाला नव्हता SKMB संघाकडून. बघायचं आहे तिथे पुन्हा त्या गोलंदाजांनी पुन्हा ते चित्र उभारलं आहे त्यांच्या गोलंदाजांनी. धावसंख्या 43. चांगला टायमिंग आणि स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर उत्तुंग षटकार. रुपेशदादा सकपाळ यांच्याकडून जे पारितोषिक जाहीर झालं होतं ते केतनसाठी, ते 500 रुपयाचा मानकरी ठरलाय तो केतन. गुड शॉट. धावसंख्या पोचली ती 49वर आणि 50 धावसंख्येचं लक्ष SKMB या संघासमोर 36 चेंडूमध्ये ठेवलंय. ते बॅटिंग करत असताना ओम माहिरा 11 या संघाने. चला आमचे दीपक 52 विन 50 धाब्यांचं लक्ष आहे. चला गणेश केसरकर कुठे असतील त्यांनी आमच्या व्यासपीठाशी संपर्क साधा जेणेकरून टॉस कंप्लीट होईल. त्या बात आहे. सुशील पाटील म्हणतात खास करून पहाडी आवाज पोलादपूरचा. गणेश केसरकर यांच्या उपस्थितीमध्ये नाणेफेक संपन्न होईल. विहान 11 खांडस विरुद्ध शेर शिवा का छावा 11 या दोन संघांमध्ये होणारा जो टॉस कंप्लीट करूया. वळी आपण गणेश केसरकर यांच्याकडे. आणि जसं आपण सामन्याला आता सुरू करू जेव्हा दुसऱ्या इनिंगमध्ये, तेव्हा ऐकूया आवाज राष्ट्रभाषा हिंदीतून भारताचे समालोचक प्रवीण दुगाड यांना. धन्यवाद. हॅलो. चला दोन्ही कर्णधार या. एका बाजूला शेर शिवा का छावा, दुसऱ्या बाजूला विहान 11 खांडज. चला या लवकर दोन्ही संघांनी टॉस बॉक्समध्ये. दोन्ही कर्णधार या. रुपेश दादा सपकाळ यांच्या शुभ हस्ते हॅलो या. विहान शेर शिवा का छावा. हॅलो. टॉस जिंकलाय शेर शिवा का छावा. निर्णय सांग गणेश. निर्णय बॅटिंग करायचा निर्णय, तर फिल्डिंग करायसाठी आमंत्रित केलं आहे खांडस संघाला. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे आपण आवाज ऐकणार आहोत प्रवीणजी दुगाडे सर यांचा. धन्यवाद सर्वांची झोप गणेश उडवतील. केसरकर सर. तो ज़रूर 50 रनों को बनाना है. एक एंड से संदीप कदम को पूरे 6 ओवर खेलना होगा, क्योंकि 6 ओवर रुकेंगे तो रन अपने आप बनेंगे. हमेशा मैं ये मानता हूँ कोई भी बड़ा क्रिकेटर कभी भी किसी भी क्षण फॉर्म में आ सकता है. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमानेंट, जिस अंदाज से हम कहते हैं. गुणवत्ता के आधार पर इतने सालों से क्रिकेट खेल रहे हैं संदीप कदम, जिन्होंने कई टेनिस क्रिकेट खिलाड़ियों को नौकरियां भी प्रदान की, कईयों को जॉब हायर की है. तो ये अच्छे संकेत है, क्योंकि टेनिस क्रिकेट की वजह से कई लोगों के जॉब भी जा चुके हैं. लेकिन इन लोगों ने टेनिस क्रिकेट ज़िंदा रहना चाहिए. इस इंसान ने
सब कुछ किया पोलादपुर क्रिकेट के लिए, और इनके नाम से चाइनीज़ कॉर्नर चल रहे हैं, स्पोर्ट्स की शॉप चल रही है पोलादपुर में, इसके ब्रांड के नाम से कई टी शर्ट्स इनके ब्रांड से बनाए जा रहे हैं। इसके ब्रांड के साथ बल्ले भी लोग बना रहे हैं। तो सरपंच साहब संदेश का सर इनकी तरफ से हर छक्के के लिए संदीप कदम सर के लिए 200 का इनाम। चलिए बॉलर्स ने प्लीज 12th मैन यहाँ पे आना चाहिए। ये लूजर बनाम लूजर मैच है, यहाँ पर जो हारेगा वो बैक पैक करेगा। स्ट्राइकर एंड पर संदीप कदम सर, नॉन स्ट्राइकर एंड पर रोहन कदम। अपील की गई थी, प्रेशर को बढ़ाया था, यकीन मानिए अंपायर्स के ऊपर प्रेशर डाला था। यहाँ पे 50 रनों की ज़रूरत है, 36 गेंदें हैं, उनमें से एक गेंद हो चुकी है, डरने की कोई बात नहीं है, काफ़ी समय है इनके पास। शुरुआती 2 ओवर मैलेंट्री पावर प्ले हम हमेशा देखते हैं। कवर्स में खेला है, लेकिन ज़्यादा क्रिकेट एक दूसरे के सामने के खेलने के कारण हर एक की ताकत, हर एक की कमज़ोरी को पता चलता है। और संदीप कदम सर की जो स्ट्रेंथ है उस स्ट्रेंथ के हिसाब से 38 सर्कल के बाहर हमने देखा तो लॉन्ग ऑफ नहीं लगाया, बल्कि एक्स्ट्रा डीप एक्स्ट्रा कवर और लॉन्ग ऑफ के बीच एक खिलाड़ी तैनात, वाइडिश लॉन्ग ऑफ की जगह तैनात किया है, और उस वजह से संदेश का सर सरपंच साहब इनकी तरफ से, और ये क्लीन बोल्ड रोहन कदम बैक टू द डगआउट, ठोक दीजिए। तो मैच की तरफ हम चलेंगे, जहां पर विकेट निकाला गेंदबाज अयान ने, काबिल तारीफ गेंदबाजी हो रही है। 50 रन उद्देश्य 6 ओवर में 50 काफ़ी आसान है, लेकिन गेंदबाज ने जिस तरह से गेंदबाजी की अब तक, संदीप कदम सर को पहली गेंद पे बीट किया, दूसरी गेंद पर उन्होंने सिंगल हासिल किया, लेकिन जैसे ही रोहन कदम स्ट्राइकर एंड पर गए उनका विकेट निकाला, और उस विकेट के कारण इस मैच में रोचकता बढ़ चुकी है, क्योंकि 3 गेंदों में महज 1 रन देकर अयान ने 1 विकेट हासिल किया है। एक बड़ी इनिंग के कोई भी बल्लेबाज अगर खेले 25-30 रनों की तो यह मैच आसान होगा इसके एमबी के लिए। अपोनेंट उनके ओ माहिरत जो पोजीशन पे खेल रही है, गेंदबाजी काफ़ी अच्छी है इस टीम की, एसकेएमबी की, क्योंकि पहले मैच में भी 43 रनों पर रोका था, हालांकि वो रन नहीं बने, लेकिन फिर भी जो बल्लेबाजी की कमज़ोर कड़ी है उसे भूलकर एक अच्छे बल्लेबाजी ने करनी होगी। दोनों को एक अच्छी साझेदारी निभानी होगी। नए बल्लेबाज नीलेश को अब संदीप कदम सर का साथ देना होगा। अय्यान इस ओवर की अगली गेंद, शॉर्ट ऑफ लेन गेंद दी, क्या कंधे का इस्तेमाल कर रहे अय्यान, तारीफ काबिल गेंदबाजी हो रही है। विश्वजीत ठाकुर जिस लेंथ से गेंदबाजी करते हैं, हमेशा आपने देखा होगा उस लेंथ पे गेंदबाजी करते हुए नज़र आ रहे हैं अय्यान। तारीफ काबिल ये भी बन सकते हैं बड़े मंच का बड़ा खिलाड़ी। क्या गेंदबाजी हो रही है, लाजवाब, 4 गेंदें, 1 रन और 1 विकेट। मेरे साथ स्कोरर सनील, 5 गेंदों में 1 रन दिया है। यान ने अब तक 1 विकेट हासिल किया है। ये भी गेंद डॉट जाती हुई, देखिए 10 रन प्रति ओवर की औसत से अब अगर ये गेंद डॉट जाती है तो लगभग ये रन बनाने होंगे। अय्यान क्या गेंदबाजी की है इन्होंने, दूसरा रन यहाँ पर पूरा होता हुआ 2 रन आ चुके हैं। 48 रनों की ज़रूरत है आने वाली 30 गेंदों में। तारीफ काबिल गेंदबाजी की, अय्यान ने 2 रन दिए और 1 विकेट हासिल किया। विकेट टेकिंग भी गेंदबाजी हुई, और औसतन जो टेनिस बॉल क्रिकेट के लिए ज़रूरी होती है इकोनॉमिकल गेंदबाजी, औसतन गेंदबाजी, उसे पूरा करते हुए अय्यान ने एक अच्छे ओवर से
थोड़ी सी जीत की नींव रखी है, क्योंकि क्रिकेट में क्या होता है, 6 गेंदें जब बॉलर डॉट डाले तो मिडन ओवर होता है, लेकिन वो 5 गेंदों के बाद भी अगर छक्का आता है तो 100 का स्ट्राइक रेट होता है बल्लेबाज का, 6 गेंदों में 6 रन। तो ये बैटर बेनिफिट खेल है, यकीन मानिए। इसके बाद गेंदबाज अभिजीत, 3 मैच और बाकी हैं। नए गेंदबाज अभिजीत, नीलेश के लिए 48 रनों की जरूरत। नीलेश स्ट्राइकर एंड पर, अभिजीत गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे, काफी आक्रामक गेंदबाज है ये। राइट आर्म राउंड द विकेट, लेकिन फाइन लेग बाउंड्री की तरफ गेंद जा रही है। बहुत ही बढ़िया स्ट्रोक खेला, आउटफील्ड काफी तेज, सीधा 4। और इन 4 रनों के साथ 6 पे आता हुआ टोटल। 44 की अभी भी जरूरत, गेंदें बची 29, 15 का फासला रनों और गेंदों के बीच। देखिए, टेक्निकल क्रिकेट यही कहता है कि आप तकनीकी रूप से सक्षम आपको होना चाहिए। टेनिस में आजकल हम देखते हैं कि आड़े टेढ़े शॉट्स खेल रहे हैं। टेनिस बॉल भी काफ़ी, ये जो क्रिकेट है काफ़ी ग्लोबल हो चुका है। एक टूर्नामेंट में एक खिलाड़ी को 35 लाख इस साल मिलते हुए हमने देखा। ESPL में करण अंबाला 27 लाख से भी ज़्यादा की बोली, 3 मैन ऑफ द मैच के 3 लाख और प्लेयर ऑफ द टूर्नामेंट के 5 लाख। पैकेज देखिए, एक टूर्नामेंट का 35 लाख, तो साल में कितना होगा। बहुत ही बढ़िया, फिर से एक बार मैनेटरी पावर प्ले का सही इस्तेमाल करते हुए नीलेश, लगातार दूसरी बाउंड्री। 40 की दूरी, गेंदें बची है 28। आविष्कार कह रहे भाई थोड़ा आगे डालो अभी, वरना पीछे रहोगे तो हमें संस्करण 4 की ढूंढनी पड़ेगी। तारीख टोटल आ चुका है 10। फिर से एक बार, लेकिन क्या फील्डिंग की है, लाजवाब लाजवाब फील्डिंग की है शॉर्ट फाइन लेग के ऊपर। निनाद ने तारीफ काबिल, जितने भी तारीफ की जाए, क्योंकि पीछे के फील्डर काफ़ी मुस्तैद होते हैं। और जो निनाद ने चालाकी दिखाई, लाजवाब, अपनी टीम के लिए इन्होंने 3 रन बचाए। अगर ये बीट होते तो लगातार तीसरी बाउंड्री इस ओवर में हमें देखने का मौका मिलता। सिंगल जरूर हासिल किया है, 3 रन बचाए। फिर से एक बार अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की थी संदीप कदम ने, ऑन साइड के ऊपर ये स्ट्रोक प्ले हुआ था। देखिए, अब जो बैकअप था पिछले ओवर का, उस बैकअप को 2 बाउंड्रीज जो ली है नीलेश ने, उस बैकलॉग जो था उसे भर के दिखाया है पिछले ओवर का, जहां पर महज 2 रन आए थे। काफ़ी बढ़िया गेंदबाजी का मुजाहरा पेश किया था पहले ओवर में। अय्यान ने 2 रन देकर 1 विकेट हासिल किया था। इस ओवर में भी काफ़ी अच्छी शुरुआत हुई थी गेंदबाजी की। फिर से एक बार अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश। देखिए, दोनों अंपायर डिस्कस करेंगे। चलिए, दोनों टीमें प्रतीक्षा में है कि कहाँ गेंद लगे। देखिए, अब तीसरे अंपायर को हायर किया है। तीसरे अंपायर संजय सावंत। ये बॉलिंग टीम, लेकिन
चलिए, कीपर को पता होता है कि ये लेग बाय के तौर पर रन आ चुका है, लेकिन एक दबाव बढ़ाया जाता है एम्पायर्स के ऊपर, ताकि दिया तो दिया, ये होता है, ये स्ट्रैटेजी रहती है, प्रेशर क्रिएट किया जाता है। भारत और पाकिस्तान के मैच में आपने देखा होगा दोनों तरफ से प्रेशर क्रिएट किया जाता है एम्पायर्स के ऊपर, जब बड़े सितारे क्रीज पे हो तो। और ये लगी फाइन लेग बाउंड्री के बाहर, 4 आते हुए संदीप कदम सर के बल्ले से, और इन 4 रनों के साथ नीलेश ने ये चौवा लगाया जो सिंगल था पिछला लेग बाय का, उससे स्ट्राइक रोटेट हुआ, और नीलेश इस ओवर का ये तीसरा चौवा दागते हुए टीम का टोटल आ चुका है 50 का पीछा करते हुए। रन ले लेगा। 16 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं, 34 की दूरी। फील्डिंग फैलाई है, दो ओवर की समाप्ति के बाद 16 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 24 गेंदों में 34 रनों की जरूरत। लूजर बनाम लूजर के मैचेस सब शुरू हो चुके हैं। यहाँ पर जो हारेगा वह बैक पैक करेगा, इसमें कोई संदेह नहीं है, क्योंकि रॉबिन राउंड मेथड है ये। गेंदबाज अय्यान अपने स्पेल का दूसरा और टीम की तरफ से तीसरा ओवर करते हुए। पहला ओवर काफ़ी खूबसूरत था अय्यान का, काफ़ी फंटास्टिक, लाजवाब, एक्स्ट्राऑर्डिनरी जिसे हम कहते हैं, वो एक्स्ट्राऑर्डिनरी ओवर, गोल्डन ओवर डाला था अय्यान ने। महज 2 रन देकर 1 विकेट हासिल किया था। तो कप्तान ने सोचा कि मैच में अगर हमें वापसी मानी है तो इन दोनों में से किसी एक को आउट करना ज़रूरी है। तो ऐसे में अपने मेन स्ट्राइकर बॉलर अय्यान को वो लेकर आए, उनका स्पेल पूरा करने की उन्होंने मन में ठान ली है। लेकिन ये अच्छी संकेत भी है, क्योंकि आप अगर टीम संकट में हो तो एक कप्तान की भूमिका यही होनी चाहिए कि अपने मेन स्ट्राइकर बॉलर को स्ट्राइक पे लेकर आए, गेंदबाजी के स्ट्राइक पे लेके आए, और वैसा ही किया। और ये देखिए गलत शॉट खेला संदीप कदम सर ने। 24 गेंदे 34 की जरूरत थी, अय्यान ने विकेट निकाला। क्या तेजी है इनकी गेंदबाजी में, और उस तेजी से बीट किया। क्लीन बोल्ड, तीनों स्टंप्स छोड़ के मारने की कोशिश की थी। जो बल्लेबाज की जो गेंदबाज की स्पीड थी, जो पेस थी, उस पेस का इस्तेमाल करना चाहते थे संदीप कदम सर, लेकिन उल्टा हुआ, क्योंकि क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है दोस्तों। जैसा हम सोचते हैं वैसा होता नहीं है। और इस विकेट के बाद देखिए एक्शन रिप्ले, थोड़ा हवा से टर्न मिला गेंद को। एक्शन रिप्ले दिखाते हुए जीटीसी के टेक्नीशियन, हवा में थोड़ा सा गेंद को घुमाव मिला। रिवर्स स्विंग जिसे हम कहते हैं, जो हमेशा पाकिस्तान के वसीम अकरम, वकार यूनुस जैसे गेंदबाज, इमरान खान जैसे गेंदबाजों से हमने देखा है, वो रिवर्स स्विंग लगभग होता हुआ गेंद। टीम का टोटल आ चुका है 16 पे 2, 23 गेंदे 34 रनों की ज़रूरत। नीलेश को अब डट कर खेलना होगा। अय्यान काफ़ी एग्रेसिव बॉलर है। पिछले ओवर में भी जब उन्होंने किया था टीम की तरफ से पहला 50 के बचाव में, टीम ओ माहिरत वो माहिरत पर्चिल की तरफ से पहला ओवर करने आए। अय्यान ने इम्प्रेस किया, काफ़ी प्रभावित किया मुझे भी, काफ़ी अच्छी गेंदबाजी। टैप किया इस गेंद को, रन आउट का मौका, लेकिन चिकी सिंगल पूरा किया बाएं हाथ के बल्लेबाज हेमंत ने। देखिए रन बन सकते हैं अय्यान के ओवर में, अगर अच्छा खेला जाए तो ये रन बन सकते हैं। 50 रन उतने ज़्यादा नहीं है मेरे ख्याल से, क्योंकि कल्याण डोंबिवली, ये जो ग्रामीण क्रिकेट है, केतन म्हात्रे जैसे खिलाड़ी, कई ऐसे बड़े नाम हैं इस डोंबिवली क्रिकेट में। 16 गेंदों में आज 54 रन उन्होंने बनाए। महाबलेश्वर प्रीमियर लीग बतौर आइकॉन खेलते हुए, इंडियन ओपन आइकॉन, क्या फॉर्म में है। हाल ही में बेलापुर में मैंने उनकी बल्लेबाजी देखी थी, सीबीडी बेलापुर। 7 अप्रैल को उनकी बल्लेबाजी मैंने देखी थी। प्लेयर ऑफ द टूर्नामेंट रहे, बाइसिकल वहाँ पे मिली थी उन्हें। हाल ही में मैं कह रहा हूँ, वरना कई 4 व्हीलर्स, कई बाइक्स वो जीत चुके हैं।
34 बाइक्स, 5 कार और कितनी बाइसिकल्स, 12 साइकिल और कितने फ्रिज होंगे, कितने कूलर होंगे, इसका पता भी नहीं, गिनती भी नहीं है। 116 मैन ऑफ द मैच जिन्होंने अपने टेनिस क्रिकेट करियर में हासिल किए हैं। तो 50 रन उतने ज़्यादा नहीं है टेनिस बॉल क्रिकेट में, ऐसे रनों को हमने बनते हुए देखा है। अंपायर का नो बॉल का इशारा आ चुका है। अगली गेंद होगी फ्री हिट हेमंत के लिए। देखिए ये अगर बल्ले पे आती ना तो 5 मिलते, 5 रन। हेमंत, देखिए काबिलियत तो इनमें कूट कूट के भरी हुई है, लेकिन काबिलियत कागज पे होना और काबिलियत मैदान पे उतरना, इसमें बहुत बड़ा अंतर होता है। फ्रीड थी, फ्रीड है। रन आउट का विकेट था यहाँ पे, देखिए रन आउट का विकेट। टोटल आ चुका है 20। 30 रनों की अभी भी दूरी, किस वजह से? थर्ड अंपायर वाइड, तो वाइड के लिए तीसरे अंपायर, नहीं नहीं, वाइड के लिए तीसरे अंपायर को रेफर किया है। रुकिए जरा, इट्स अ फेयर डिलीवरी। तो ये फेयर डिलीवरी है, काफ़ी आक्रामक गेंदबाजी करते हुए अयान। नो बॉल के बाद सिंगल आता हुआ और उसके बाद ये गेंद और ये रिव्यू पगबाधित के लिए अपील की गई है और ये बॉलिंग टीम द्वारा है ना अंपायर। देखिए एक्शन रिप्ले में आप देख सकते हैं, इस पिचिंग जो थी वो आउटसाइड द ऑफ स्टंप थी और पिचिंग की वजह से ये पगबाधित करार दिया नहीं गया, लेकिन क्या रफ्तार थी, तारीफ काबिल। अंपायर सिंगल है क्या ये? कुछ नहीं, डॉट गेंद। बार बार अपील की जा रही है, ये शायद रिएक्शन ऐसा लग रहा है कि कैच को छोड़ा यहाँ पर। काफ़ी अच्छी अंपायरिंग हो रही है हेमंत कोड़ी सर और प्रदीप शिंदे सर के इस मैच में, क्योंकि प्रेशर बना मैच है, लूज़र बना लूज़र। हर टीम जीतने के लिए प्रयास कर रही है। 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 3 ओवर के खेल की समाप्ति के बाद 18 गेंदें और 30 रनों की ज़रूरत है। रिक्वायर्ड रन रेट नज़र तो आ रहा है प्रति ओवर 10, लेकिन रनों और गेंदों के बीच का फासला है महज 12 का। 2 छक्के इस फासले को क्लियर कर सकते हैं 18 गेंदों में। देखिए सौरभ गांगुली को जब एक सवाल पूछा था जब वो कप्तान थे कि 210 रन अगर आपको 30 ओवर में पूरे करने हैं तो आप 7 की औसत को किस नज़रिए से देखते हैं,
तो सौरव गांगुली ने जवाब दिया था कि मैं ये रिक्वायर्ड रन रेट की तरफ नहीं दिखूंगा कि ये 7 का है। 210 और 180 में जो फासला है वो 30 रनों का है। वो फासला मुझे 180 गेंदों में कम करना है, यानी कि 18 गेंदे 30, ये 10 की जो रिक्वायर्ड रन रेट है वहां पे ना देखते हुए वो जो 12 का फासला है वो अगर कम करने में कामयाबी हासिल हुई आगे के 2 ओवर्स में, तो रिक्वायर्ड रन रेट जो ग्राफ है वो हमेशा नीचे आता हुआ आपको नजर आएगा। टीम पलचिल की तरफ से गेंदबाजी के मार्ग के ऊपर अभिजीत, ये हिट विकेट है क्या? क्लीन बोल्ड, क्लीन बोल्ड प्ले डाउन हुए शायद, क्लीन बोल्ड हेमंत, और उनके विकेट के बाद विकेट नंबर तीसरा गिरता हुआ यहां पर नजर आया। 17 गेंदे 30 रनों की जरूरत, क्या गेंदबाजी हो रही है। अभिजीत जो अपने स्पेल का दूसरा ओवर कर रहे हैं, टीम की तरफ से चौथा। 50 रन 6 ओवर में मेरे हिसाब से बनने चाहिए, लेकिन जो गेंदबाजों ने मेहनत की है, जो मेहनत की अयान ने अपने 2 ओवर के स्पेल में, काबिल तारीफ। जितनी भी प्रशंसा की जाए, जितनी भी तारीफ की जाए अयान की, वो कम है, क्योंकि जिस अंदाज से उन्होंने तो मैच की तरफ हम चलेंगे। 17 गेंदे 30 रनों की जरूरत, स्ट्राइकर एंड पर ये नो बॉल का इशारा, 1 रन जरूर मिलेगा, क्या मिलेगा दूसरा? और ये काफी मुश्किल हालात है इस टीम के लिए। नो बॉल मिला था, 1 रन पूरा भी किया था, जरूरत नहीं थी यहाँ पे तीसरे अंपायर। चलिए लग जाइए काम पे। आउट है, ये पता था, खेमे को भी पता था, क्योंकि काफी दूर थे ये आनंद निगम। सेकंड रन के लिए आउट हुए। अगली गेंद होगी नए बल्लेबाज के लिए फ्री हिट, क्योंकि नो बॉल था, 1+1 था, नो प्लस, नो बॉल था, नो बॉल +1, तो फ्री हिट जारी रहेगी, लेकिन नए बल्लेबाज होंगे फ्री हिट पर, स्ट्राइकर एंड पर। देखिए जरूरी नहीं था ये रन दौड़ना, क्योंकि फ्रैंकफर्ट नो बॉल, फ्रैंकफर्ट नो बॉल क्या? चलिए तीसरे अंपायर, बॉलिंग करने वाली टीम ने, बॉलिंग करने वाली टीम।
इट्स अ फ्रॉम गुड नो बॉल। चलिए स्क्रीन पे अब जा रहा है ये जो रिप्ले लिया गया था। आपका रिव्यू खत्म हो गए। कितने रिव्यू थे? फील्डिंग करने वाली टीम के लिए 2 रिव्यू थे, एक उनका अंपायर। इनके कितने रिव्यू खत्म हुए? दोनों। तो मिलिन को मिलेगा फ्रीट। फ्रीट मिलेगा, विकेट जा चुकी है 4। फ्रीड है या मिलिन के लिए फ्रीड है ये, जैसा चाहे वैसा मारो। फ्रीड है, और फ्रीड में आपको खुलकर खेलने का मज़ा मिलता है। एज लगे या फिर परेशान नहीं होते। गेंद अगर हवा में हो, कैच के नीचे खिलाड़ी हो, आउट होने का खतरा काफ़ी कम रहता है। लेकिन क्या गेंद डाली फ्रीड की। बॉलर की तारीफ करनी होगी अभिजीत की। टोटल यहाँ पे आता हुआ 28 रनों की अभी भी ज़रूरत। 16 में 28। काफ़ी अच्छी टेक्नीशियन यहाँ पर मुझे मिले हैं जीटीसी लाइव की तरफ से। हर बात की जानकारी मुझे वो दे रहे हैं, और जिस वजह से कमेंट्री में काफ़ी आसानी हो रही है। ये अंधाधुन फायरिंग हो रही है, लेकिन ये आंखों से काजल चुराने वाली बात हुई। सिंगल पूरा किया। देखिए क्या होता है, कीपर, विकेट कीपर केतन, जिन्होंने पिछले मैच में एक भी गेंद नहीं छोड़ी थी विकेट के पीछे। तो 1 रन यहाँ पर आता हुआ। 16-28 का समीकरण था। अब 27 रनों की जरूरत है 15 गेंदों में। नीलेश जो इस मैच को निकालने की ताकत रखते हैं। फिर से एक बार ये स्वीप जरूर खेला था, 1 रन जरूर मिला। दूसरा रन यहाँ पर मिलता हुआ। तारीफ करनी होगी पलचिल के गेंदबाजों की, जिस तरह से उन्होंने संघर्ष करने पे मजबूर किया है बल्लेबाजों को, रनों को 50 बनाते हुए। उस संघर्ष की दाद देनी होगी। वहीं दूसरी तरफ नीलेश एकला चलो रे की भूमिका में वन मैन आर्मी की तरह लड़ रहे हैं, संघर्ष कर रहे हैं अपनी टीम एसके एमबी के लिए। शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, डॉट गेंद आती हुई। अभिजीत पूरी तरह से वापसी करते हुए। बिग बैश सीजन 3 काफ़ी मज़ेदार कारवां रहता है हर साल। तीसरे सीज़न में ये पहुंच चुका है, संस्करण तीसरे में। काफ़ी खूबसूरत कारवां रहता है। फ्लड लाइट्स, दूधिया रोशनी में नहाया हुआ ये टाइगर का मैदान। खूबसूरत मैदान होते हैं, और ख़ास तौर से क्रॉस द लाइन खेलने की कोशिश, सिंगल को पूरा किया, और इस लेग बाई के सिंगल के साथ टोटल बढ़ता हुआ 24 रनों की दूरी। रिकॉर्ड रन रेट है जो है वो 12 की हो चुकी है। 12 गेंदों में 24 रन। अब देखना ये होगा, 2-2 ओवर के स्पेल 2 मेन स्ट्राइकर बॉलर के ख़त्म हो चुके हैं, जिसकी वजह से नीलेश को मौका है इन रनों को बनाने का। लेकिन जिस तरह यान और अभिजीत ने गेंदबाजी की, उसी नक्शे कदम पर अगर पलचील के गेंदबाज चलते हैं आने वाले 2, तो ये रन काफ़ी मुश्किल होंगे। लूज़र बनाम लूज़र का ये मैच। हारी हुई टीम को पता है कि उन्हें बैक पैक करना होगा, लेकिन कोई हारना नहीं चाहता, क्योंकि एक को जीतना है ज़रूर, तो दूसरे को हार नहीं मंजूर।
तो आखिरी 12 गेंदें बची हैं, 24 रनों की ज़रूरत है। मुकाबला कांटे की है, कांटे का रुख अख्तियार कर चुका है, करवट ले चुका है, कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर। और ऐसे क्रिकेट को ही देखने में मज़ा आता है, एक तरफा मैच देखने में कोई मज़ा नहीं आता। इस मैच में अब तक पता नहीं चल रहा है कि पलड़ा किसका भारी है। 50-50 चांसेस बोथ टीम, क्योंकि अगर अयान का एक आध ओवर बाकी रहता तो मैं ज़रूर कहता 60% ये मैच पलचील के पक्ष में है, लेकिन 50-50% बैलेंस बनाया हुआ ये मैच है, क्योंकि नए दो बॉलर अब गेंदबाजी करेंगे। गेंदबाज अलंकार, मिलिंद ने डॉट गेंद खेली, 11 गेंदें अब नीलेश ने ये डॉट गेंद खेली, 11 गेंदें अब 24 रनों की ज़रूरत है। नीलेश के पास क्षमता है, जिस अंदाज से उन्होंने बाउंड्रीज लगाई थी। अभिजीत ने जब पहला ओवर किया था टीम की तरफ से, दूसरा उस ओवर में उन्होंने बाउंड्रीज लगाई थी, लेकिन क्या रिकवरी की है यान और फिर अभिजीत ने। शॉर्ट ऑफ लेन गेंद दी, 1 रन जरूर मिला। 12 गेंदे 24 की जरूरत थी, वहां पे डॉट गेंद आई, उसके बाद ये सिंगल आया। 11 गेंदे और जब 24 की जरूरत थी तब ये सिंगल आया। 10 गेंदे अब 23 रनों की जरूरत, 10 गेंदे 23 रनों की जरूरत। काफी देखिए रोमांचकारी मुकाबला है ये, यकीन मानिए बहुत बड़ा ये मुकाबला है, क्योंकि लूजर बनाम लूजर, राउंड रॉबिन मेथड। आतंक का दूसरा नाम हमारे पवार सर और उनके साथ साथ प्रसाद परब सर भी बैठे हुए हैं, और प्रसाद परब सर से मराठी के कोई टिप्स लेते हुए बड़ा पवार यहाँ पर नज़र आ रहे हैं। 2 रन यहाँ पे हासिल करते हुए, और इन 2 रनों के साथ टोटल आता हुआ 3 रन यहाँ पर आ चुके हैं, और इन 3 रनों के साथ टोटल आता हुआ 30-20 की दूरी। गेंदें बची है 9। और ये बहुत ही बढ़िया, 9 गेंदे 20 की जरूरत थी, अब 8 गेंदे 16 रनों की जरूरत। जुझारूपन दिखाया जा रहा है यहाँ पर बल्लेबाज नीलेश द्वारा। SKMB के लिए ये हुक्म का इक्का साबित हो रहे हैं, और होना भी चाहिए, क्योंकि बड़े मंच पर आपको जगह मिली है एक टीम में। आपकी काबिलियत कागज पे नहीं मैदान पे उतरना ज़रूरी है, और उस काबिलियत को उतार रहे हैं नीलेश। गेंद दीजिए, गेंद। चलिए गेंद दी जा रही है। टेनिस बॉल क्रिकेट काफी ग्लोबल हो चुका है। जो बड़े बड़े व्यावसायिक खिलाड़ी है, इतनी बड़ी बड़ी टूर्नामेंट्स हो रही है कि कभी खिलाड़ी गुजरात ट्रैवल करते हैं तो वहाँ से आसाम, केरल, पश्चिम बंगाल, फिर हरियाणा, दिल्ली, और गेंदे अब 16 रनों की जरूरत। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, गेंद गैप में है, क्या मिलेगा? दूसरा, और ये दूसरा रन मिलता हुआ खेमे से आवाज आ रही है, भाग मिल्खा भाग। लेकिन पिछले 15 दिनों से गर्मी इतनी बढ़ चुकी है कि शरीर में से पानी और नमक की कमी हो रही है। बाविस्कर भी जानते हैं, और गर्मी ज़्यादा बढ़ने के कारण बाविस्कर के पास उसकी दवा भी है, ताकि उस गर्मी से निजात पा ले वो। 7 गेंदे 14 रनों की जरूरत, 7 गेंदे हैं, 14 रनों की जरूरत है। नीलेश काफी अच्छा खेल रहे हैं, काफी क्लोज मैच है ये, और ये लटक गए। गेंद काफी देर हवा में है,
लेकिन देखिए हाथ में आया हुआ गोला गवाया। 7 में 14 की जरूरत थी, 2 रन बन सकते थे यहाँ पे। अब 6 गेंदे 13 रनों की जरूरत। रन आउट का विकेट खोया बल्लेबाज मिलिंद ने। कुर्बानी दी अपने साथी नीलेश के लिए, लेकिन क्या 6 गेंदे 13 को बना पाएंगे नीलेश? छह गेंदे और 13 रनों की जरूरत। नए बल्लेबाज उमेश। तो नीलेश और उमेश। सावंत सर, गणेश बाविस्कर, खास तौर से हेमंत कोहली और प्रदीप शिंदे। काफ़ी अच्छी अंपायरिंग हो रही है बिग बैश सीजन 3 के लिए। हाल ही में हमने बाविस्कर, बंटी जाधव और मांडे साहब इनके साथ तड़ा प्रीमियर लीग की, वहाँ पर भी इनके अंपायरिंग को काफ़ी नवाजा गया। काफ़ी तारीफ की लोगों ने, दर्शकों ने। 100 में से 101 मार्क्स दिए इनकी अंपायरिंग को। नए गेंदबाज सोमनाथ। 6 गेंदे 13 रन। स्ट्राइकर एंड पर नीलेश। ये 6 गेंदे इन दोनों टीमों का भविष्य बतलाएगी, टूर्नामेंट में रुकेंगे या नहीं रुकेंगे। कोई एक टीम को तो बाहर जाना है, क्योंकि लूजर बनाम लूजर यहाँ से नॉकआउट दौर किसी भी लीग का शुरू होता है राउंड रॉबिन मेथड के जरिए। और ये उठाने का प्रयास किया जा रहा है। गेंद हवा में और ये 2 रन पूरे किए गए। 5 गेंदे, अब 11 रनों की ज़रूरत। देखिए कैचेस छोड़े नहीं जाते। आपका ये निर्णायक मैच है, ये निर्णायक मैच है। ये मैच आपका नसीब बदल सकता है, और ऐसे नसीब बदलने वाले मैच में अगर आप कैचेस छोड़ेंगे तो ये मैं कहूँगा ये गलत बात है, क्योंकि पकड़ोगे कैच तो बोलोगे झकास, छोड़ोगे कैच तो हो सत्यानाश। कैचेस विन द मैचेस क्रिकेट में यूं नहीं, सालों से लोग कहते आ रहे हैं। और ये एक्स्ट्रा कवर और लॉन्ग ऑफ के बीच में से गेंद ट्रैवल होती हुई 4 रनों के लिए। 5 गेंदे 11 की जरूरत थी, अब 4 गेंदे 7 रनों की जरूरत। चार गेंदे अब 7 रनों की जरूरत। मजा आ रहा है ये मैच। देखिए ये मैच नहीं, दिल की धड़कनें तेज कर देने वाला मैच है ये मुकाबला। ये मैच नहीं है दोनों टीमों की बिग बैश सीजन 3 में अस्तित्व की लड़ाई है। जो जीतेंगे वही रुकेंगे। लेकिन नीलेश की तारीफ करनी होगी, 2 जीवनदान के बाद काफ़ी अच्छा खेल रहे हैं। 4 गेंदों में 7 की दूरी तय करनी है। रनचेस उनके पाले में आता हुआ नजर आना है। गेंदबाज सोमनाथ इस ओवर की करेंगे तीसरी गेंद। और ये नो बॉल, और ये पंजा भगवान देता है तो छप्पर फाड़ के नो बॉल का पंजा। हाथ बदलेगा हालात, और हालात बदल दी है पंजे ने, और इस पंजे के साथ टोटल बदलता हुआ 48। 4 गेंदों में 2 रनों की जरूरत। अफरेट देखिए क्या लड़े नीलेश। मैंने पीटीपीएल में कमेंट्री करते समय एक गाना जरूर गुनगुनाया था। मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मुलाची, तू चाल गड्या तुला रे आता भीती कशाची, परवा बिकुडाची। और संघर्ष में पारी। तो प्लेयर ऑफ द मैच अवार्ड गोज टू नीलेश। क्या पारी खेली उन्होंने।
निर्णायक मोड में पारी खेली, लूजर बनाम लूजर। खुश हुए उनके फ्रेंचाइजी मोगैम्बो, खुश हुआ। लेकिन अगले सत्र के लिए माइक्रोफोन पर आएंगे जैसे अगला मैच शुरू होगा। बड़ा पवार सर। थँक्यू प्रवीणजी दुगाडे सर. चला विहान 11 खांडस. विहान 11 खांडस टीम आपण चला मैदानाच्या आतमध्ये. फिल्डिंग घेतली. मॅन ऑफ द मॅच निलेश. 37 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. अफलातून खेळी, अफलातून इनिंग त्याची पाहायला मिळाली आणि तो ठरलाय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. तुकाराम हैरे साहेब या आपल्या शुभ हस्ते आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार. या निलेश कुंबळवणे गावचे निलेश जाधव. योगेश शेलर जर मॅच पाहत असतील तर म्हणतील की हा माझ्या गावचा खेळाडू आणि माझ्या टीममधील खेळाडू आज त्याने काहीतरी करून दाखवलं मोठ्या स्पर्धेमध्ये. या निलेश प्लेअर ऑफ द मॅच. संघ थोडासा अडचणीत सापडला होता. विकेट कालांतराने जात होत्या परंतु निलेशने एक बाजून लावून धरली आणि संघाला विजय मिळवून दिला. महत्त्वाची भूमिका तुकाराम हैरे साहेब या आपल्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार. सागर शिंदे यांचं देखील आगमन या ठिकाणी झालंय. आपलं देखील हार्दिक असं स्वागत. चाळीचा कोंडगावचे सागर शिंदे आणि संपूर्ण गाव त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. ढवळी विभागाचे खजिनदार सागर शिंदे. खांडस टीम चला आपण विहान 11 खांडस. विश्वनाथ अगोंडे चला आपण लगेच चला. यानंतर अजून आपल्याला 2 मॅच कव्हर करायचे आहेत. सामना क्रमांक 8 मैदानाच्या आतमध्ये. चला अंपायर्स आपण जागा घ्या. विहान 11 खांडस विरुद्ध शेर शिवा का छावा टीमने टॉस जिंकून बॅटिंग घेतली. तर विहान 11 खांडस हा संघ क्षेत्ररक्षण करेल. शेर शिवा का छावा टॉस जिंकलाय, बॅटिंग घेतली